एक गोष्ट आनंदी शेतकऱ्याची, एक गोष्ट त्या बळीराजाची ज्याने सतत दुःख पचवलं. गोष्ट आहे नाशिकच्या एका तरुण शेतकऱ्याची. नाशिकचे उच्च शिक्षित शेतकरी असलेले अमोल पाटील यांनी लाखो रुपयांचं उत्पादन घेतलं आहे. या तरुण शेतकऱ्याने आपल्या सर्वांचं अवघत असलेलं फळ म्हणजेच पपईची लागवड करत विषमुक्त शेती केली. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाबाबत माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. नाशिकच्या कळवण तालुक्यात राहत असलेले अमोल पाटील यांनी सेंद्रिय शेतीची यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. अमोल पाटील यांच्या घरात पहिल्यापासून शेती केली जाते. घरातूनच मिळालेला शेतीचा वारसा अमोल यांनी उच्च शिक्षित असूनही सांभाळला. त्यांनी पारंपरिक शेतीत जैविक व सेंद्रिय खतांचा वापर करून फळबागेत पपईची लागवड केली. त्यातून त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले. अमोल यांनी आत्तापर्यंत जवळपास 56 टन उत्पादन घेतलं आहे. त्यासोबतच अजून 56 टन उत्पादन निघण्याची आशा त्यांना आहे. प्रयोगशील शेतकरी अमोल पाटील यांनी शेतात प्रथम कांदा लागवड करत आंतरपीक म्हणून पपई या फळबाग पिकाची लागवड केली असून त्यांनी संपूर्ण जैविक व सेंद्रिय खतांचा वापर करत पपई पिकातून कमी खर्चात भरघोस उत्पादन घेतले आहे. जुनी बीज येथील प्रयोगशील शेतकरी म्हणून अमोल पाटील यांनी प्रथम 1.5 एकरमध्ये 15 नंबर व्हरायटीची रोपे आणत पपईची लागवड केली. यातून साधारणतः आत्तापर्यंत 5 लाखांचे उत्पादन त्यांना मिळाले आहे. आणखी 5.5 ते 6 लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा त्यांना आहे. त्यांनी पपईचे क्षेत्र आणखी वाढवले आहे. दरम्यान पपई लागवडीसाठी त्यांनी 1240 रोपे आणली. लागवडीसाठी त्यांना 20,000 रुपये खर्च आला. तर खत आणि इतर मशागतीसाठी 30,000 रुपये, ठिबक सिंचनासाठी 40,000 रुपये, आंतर मशागत 25,000 रुपये व मजुरीसाठी 30 ते 35,000 रुपये असा एकूण 1.5 लाख रुपये एवढा खर्च झाला. आत्तापर्यंत त्यांना 56 टन उत्पादन मिळाले आहे. अजूनही या पिकातून 56 टन इतके उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. सरासरी 8 रुपयांपासून ते 38 ते 40 मिळाला आहे. सध्या 8 ते 10 रुपये किलो भाव मिळत असून ह्या भाव देखील परवडतो. पपई घेण्यासाठी जम्मू, काश्मीर, दिल्ली, राजस्थान येथून व्यापारी थेट बांधावर येत आहेत. त्यामुळे त्यांना खर्च देखील वाचत आहे. अमोल पाटील म्हणाले की सेंद्रिय शेतीमुळे पपई फळाला चांगला बाजारभाव मिळाला. व्यापारी बांधवर येऊन मजुरांकडून फळ काढणी करून घेत आहे. बांधवर पैसे मिळत असल्याने फळ काढणी व विक्रीसाठी शेतकऱ्यांचे होणारे हाल आणि खर्च वाचला आहे. अमोल पाटील यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे शेतकऱ्याने ठरवलं तर ते काहीही करू शकतात हे सर्वांच्या लक्षात आलं आहे. तुम्हाला अमोल यांच्या शेतीबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.